बाबासाहेबांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता अशी अनेक नियतकालिकं काढली. मराठीतली नियतकालिकं आहेत आणि त्यातनं इतकी टोकदार मराठी भाषा त्यांची आहे, म्हणजे एवढं त्यांचं इंग्रजी असं एकदम टोकदार आहे तितकं त्यांचं मराठी टोकदार आहे. पण तू दलितांमध्ये, विशेषतः पूर्वाश्रमीच्या महारांमध्ये आणि आताच्या नवबौद्धांमध्ये तू बघितलंस तर तिथे इंग्रजी शिकण्याचं प्रमाण प्रचंड आहे. आणि बाबासाहेबांनी काय म्हटलंय, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. इंग्रजीतच शिका असं म्हटलंय का? नाही, बरोबर. पण झालंय कसं की एकीकडे तुम्हाला एका ब्राह्मणी व्यवस्थेला आव्हान द्यायचं आहे आणि भाषा कोणाची आहे तर ब्राह्मणांची आहे असं तुम्ही मानता. ती भाषा सर्वसमावेशक करण्याची संधी चालून आली आहे, कारण ब्राह्मण एवीतेवी 3% आहेत. जे आहेत त्यातले सुद्धा अनेक परागंदा होऊन परदेशात गेलेले आहेत, कारण त्यांना वाटतं की इथं त्यांच्या मेरिटला वाव नाही आहे म्हणून ते बाहेर गेलेत. म्हणजे भाषेवर संख्येनं सुद्धा प्रभुत्व गाजवण्याची सर्वाधिक ताकद आता तुमच्याकडे आहे. पण ते होण्याच्या प्रक्रियेच्या अगोदरच तुम्ही काय म्हणता, ही आमची भाषा नाही, ही पेठीची भाषा आहे, ही ब्राह्मणी भाषा आहे. म्हणजे भाषा सर्वसमावेशक करण्याची लोकशाहीमधली अभूतपूर्व संधी चालून आलेली असताना सुद्धा दलितांसह सगळा बहुजन समाज काय म्हणतो, आम्हाला मराठी नको आहे.